नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्र. मी अमोल देशमुख स्वागत करतो. वनरक्षक भरतीबद्दल एक नवीन ऑफिशियल अपडेट आपल्याला पाहायला मिळत आहे. आता ही भरती सरळ सेवेने अगोदर व्हायची तशी होणार नाही. आता या सगळ्या भरत्या MPSC मार्फत होणार आहे. नेमकं जाहिरात कधी येऊ शकते पहा. आता MPSCचं म्हटल्यानंतर जाहिरात मुख्यची परीक्षा होईपर्यंत कधी येणार ते कळत नाही. पण ही जी मोठी गोष्ट आहे तर ही तुम्हाला समजून घ्यायची आहे. तत्पूर्वी आता ही भरती MPSC मार्फत गेलेली आहे. MPSC आरंभ बॅच आपली चालू झालेली आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेडमध्ये झालेले सगळे लेक्चर तुम्हाला यामध्ये मिळू शकतात. ही बॅच तुम्ही कन्सिडर करू शकता. ईसोम अकॅडमीचं आपलं ॲप डाउनलोड करा आणि बॅच जॉईन करू शकता. पण आता यामध्ये 18 तारखेचं हे अपडेट आहे. किती? 18 तारखेचं हे अपडेट आहे. महसूल व वन विभागाचं आहे. ईमेलद्वारे लिहिलेलं आहे. मुख्य वन संरक्षक प्रादेशिक सर्वांना आणि मुख्य वन संरक्षक यांना सर्वांना लिहिलेलं आहे. यामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे विषय? राज्य शासकीय कार्यालयातील गट क संवर्गातील पदे, राज्य शासकीय कार्यालयातील गट क संवर्गातील पदे सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबत. ठीक आहे, म्हणजे ही जी पदं आहेत राज्य शासकीय कार्यालयातील गट क संवर्गातील पदे सरळ सेवेने, इथं सरळ सेवेने दिलेलं आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबत. ठीक आहे, मग आता यामध्ये एक परीक्षा होणार का दोन परीक्षा होणार? आता यावरून तरी हेच कळतं की बाबा आता एक परीक्षा होऊ शकते. कारण इतके दिवस आपल्याला तलाठीच्या बाबतीत देखील असं वाटायचं की सरळ सेवेनं MPSC मार्फत भरल्या जाणार म्हणजे एक परीक्षा होईल, पण तिथं आपल्याला दोन परीक्षा झाल्या. सध्या तरी थोडंसं डाऊटफुल आहे. त्यामुळे मी विद्यार्थ्यांना तर हे सांगेल की बाबा तयारी करायची तर पूर्व आणि मुख्य दोन्ही हिशोबाने आतापासून तयारी केलेली बेस्ट स्ट्रॅटेजी असणार आहे. आता यामध्ये काय काय सांगितलेलं पहा. विषयांकित प्रकरणी सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना 4 मे 2026. ठीक आहे, 5 मे 2026ला तो महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा MPSCचा GR आला होता की सगळ्या परीक्षा MPSCकडे गेलेला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग विचारण्यापासून दुसरी सुधारणा जी आहे तर ती आली होती. महाराष्ट्र लोकसेवा हे राज्य शासनाच्या अखात्रिजातील सर्व शासकीय कार्यालयातील गट ब अराजपत्रित आणि गट क पोलीस, शिक्षक, वाहन चालक आणि अनुकंपाच्या तत्वावरील नियुक्ती वगळून, म्हणजे त्यांनी वगळलं कोणतं होतं 5 मेच्या GR नुसार? पोलीस, शिक्षक, वाहन चालक आणि अनुकंपा. बस हेच जे पद आहे ग्रुप Cचे हे फक्त बाकीच्या याच्यावर असणार आहे. बाकी सगळेच्या सगळे MPSCच्या मार्फत भरले जाणार आहे. ना आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं इथं आहे सामान्य प्रशासन विभाग 5 अन्वये गट क संवर्गाची लघुलेखक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, लेखापाल, ग्रंथपाल, बिनतारी संदेश ही सगळी पदं नव्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेत गेलेली आहे. 5 मेचा जो GR आहे त्याच्यामध्ये पाहिलं तर आपण सगळी पदं तिकडे गेलेली आहे. मग आता लेखापाल लिपिक या संवर्गाची पदे MPSC कडून पाठवायची असल्याने मागणी पत्र पाठवण्यात आले होते. आता लेखापाल लिपिक या संवर्गाचं पद भरण्यासाठी प्रशासनानं काय केलेलं आहे की मागणी पत्र पाठवण्यात आले होते. बऱ्याच वृत्तपत्राकडून मागणी कार्यालयास प्राप्त झाले, परंतु सामान्य प्रशासन विभागाने 4-5 अन्वये गट क संवर्गातील सरळ सेवा कोट्यातील सर्वच पदे महाराष्ट्र लोकसेवकाच्या आयोगात गेलेली आहे, म्हणजे कक्षेमध्ये गेलेली आहे. पुन्हा तेच सांगितलेलं आहे. आणि आता अनुषंगाने कळून देते की 27 करता 2027 करता म्हणजे ही परीक्षा 2027च्या मुख्य परीक्षेच्या साठी पात्र होऊ शकतील किंवा 2026ची आताची जी मुख्य परीक्षा आहे जी 2027 मध्ये होऊ शकते तर त्यासाठी देखील ही पदं येऊ शकतात. काही सांगतात नाही, कारण पहा आता 922 पदं जी MPSCची 2026च्या पद भरतीमध्ये आली असती 2025च्या मुख्य भरतीमध्ये ती टाकलेली आहे. आणि गट क ची जाहिरात याच्या अगोदर ही 15 दिवसाची घटना होती. तर त्यामुळे ही जाहिरात जी आहे 2027 मध्ये येणार. सरळ सेवेने भरायच्या पदांची 2027 मध्ये उदाहरणार्थ वनरक्षक, सर्वेक्षक, लेखापाल, लिपिक, शारीरिक प्रशिक्षक, ड्रिल शिक्षक ही सगळी पदं, संदेश वाहन चालक, बिनतारी तंत्रज्ञ, गृहप्रमुख, माहूत ही सगळी पदं जी आहेत ही 2/12/2021चा शासन निर्णयानुसार विहित पत्रात आवश्यक कागदपत्रासह सादर करायचे आहे. म्हणजे MPSC कडे आता मागणी पत्र पाठवायचं आहे तर ते कशा पद्धतीने पाठवायचं आहे हा इथं दिलेला आहे. म्हणजे आता इथून पुढं जी काही वनरक्षक भरती होणार आहे तर ती MPSC मार्फत होणार आहे. 2027 मधून ही पद भरती होणार आहे आणि सरळ सेवेने होणार आहे असा एक संदेश इथं दिलेला आहे. पण आता बघूया आणखी काही पत्र आपल्यासमोर नक्कीच येतील, त्यानंतर आणखी दिशा आपल्याला अभ्यासाची समजेल. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमचं काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच, थांबतो. पुन्हा भेटूया. राम राम.